सर, राज ठाकरेंपाठोपाठ आता शरद पवार देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. काय नेमके राजकीय समीकरणांची भेट असावी का, कसं काय वाटतं? एक असं की ज्यावेळेला दोन मान्यवर नेते भेटतात त्या प्रत्येक भेटीमध्ये काही राजकीय कारण असू शकेल असं मला काय वाटत नाही. आणि काही वेळेला काही सामाजिक प्रश्न असतात, एखाद्या वेळेला आरक्षणाचा विषय असू शकतो, इतरही काही विषयाच्या बाबतीमध्ये चर्चा त्या ठिकाणी असू शकते. मला त्या चर्चेचा तपशील माहिती असणं अभिप्रेत नाही आणि मी माहिती करून घेणं योग्यही ठरणार नाही. परंतु वेगवेगळ्या कारणाच्या निमित्ताने सगळं माननीय मुख्यमंत्र्यांना सर्वच भेटत असतात. सर, राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आंदोलनं होत आहेत वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या समाजाकडून, राजकीयदृष्ट्या प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिलेला आहे ओबीसींना, तर तसंच आता राजकीय या आंदोलनाचं जे हे आहे ते सामाजिक सलोखा पूर्ण बिघडतोय का, कसं बघता याकडे? एक खरं आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, याच्यात कोणाच्या मनामध्ये दुमत नाही. सकल मराठा समाजाने काढलेले शांततेच्या मार्गाने मोर्चे हे या देशातल्या स्वातंत्र्याच्या इतिहासातले सर्वाधिक अत्यंत यशस्वी झालेले मोर्चे आहेत. आरक्षण दिलं गेलं पाहिजे. राज्य सरकारने 10% आरक्षण दिलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता दिलं गेलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका आहे, सरकारची पण भूमिका आहे. सर्वच पक्षांच्या बैठक ज्याला बोलवली होती, सर्वपक्षीय बैठक, त्या बैठकीमध्ये सुद्धा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता. अशा वेळेला जे काही सामाजिक सामंजस्य थोडंसं व्यथित करण्यासारखं जे काही तयार झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या सुसंस्कृत विचारधारेला योग्य असं मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटत नाही. म्हणून या सगळ्या संदर्भामध्ये सर्वांनीच पुढाकार घेऊन हे सामाजिक सामंजस्य पुन्हा एकदा कसं प्रस्थापित करता येईल याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते करण्याची जबाबदारी सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेणं हे काळाची गरज त्या ठिकाणी आहे. सर, लोकसभेमध्ये महायुतीचे घटक पक्ष ताकदीने एकत्रित लढलेले आहेत, तर आता सध्या जर आपण रायगडची परिस्थिती बघितली तर कर्जतमध्ये सुधाकर खारे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत आणि तशी धुसफूस देखील आहे. आमदार थोरवे यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. श्रीवर्धन मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. काय सांगा? ज्यांना कोणाला कुठे उमेदवार उभे करायचे असतील त्यांनी करावे, तो भाग नाही. पण हे अत्यंत चुकीचं आहे. वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पैची मागणी आता मावळला काल झाली, रत्नागिरीमध्ये झाली, भारतीय जनता पक्षांनी केली, किंवा राजापूरमध्ये आज शिवसेना किंवा कोण करत आहे. याचा अर्थ असा होत नाही. इतक्या उद्वेगाने ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांनी थोडासा संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. माझ्या विरोधामध्ये उमेदवारी मिळावी म्हणून भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, यांनी शेवटपर्यंत मागणी त्या ठिकाणी केली. मी जराही त्या बाबतीमध्ये प्रत्युत्तर केलं नाही. पण आव्हानाच्या भाषा विद्यमान असणाऱ्या कुणी पदाधिकाऱ्यांनी करणं योग्य असं मला स्वतःला काय वाटत नाही. मलाही आज माझ्या महाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी विचारलं की जी भूमिका शिवसेनेच्या अध्यक्षांनी घेतली तशी आपण घ्यायची का. मी म्हटलं नाही, आपण संयम बाळगला पाहिजे, संयमाने आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. महायुतीचं काम, महायुतीचे उमेदवार म्हणून माझं काम सर्व पक्षांनी केलं आहे. पण याचा अर्थ कर्जतवाल्यांनी येऊन तिथे काहीतरी बोलावं असं काय होत नाही. आणि मागणी मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु ज्यांना स्वतःला निवडणूक लढवायची आहे त्यांनी काहीतरी संयम बाळगला पाहिजे असं माझं स्वतःचं ठाम मत आहे. वरिष्ठ संजय राऊतांसारख्या अलीकडच्या कालावधीमध्ये बाष्कळपणाने बडबड करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया द्यावी असं मला स्वतःला काय वाटत नाही. ते ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दलचा एक आदर आहे. पण रोज सकाळी उठून ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्य येतात ती महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीकोनातून योग्य नाही. लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून लोकसभेच्या निवडणुकीचं अपयश ज्यांच्या डोक्यामध्ये गेलं त्यांच्या लक्षामध्ये आलं की महाराष्ट्रातली जनता पुन्हा एकदा महायुतीला पूर्णपणाने बहुमत देऊन सत्तेवरती आणणार आहे. अशा वेळेला संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जाणीवपूर्वक होतो आहे. आमचा दावा आहे की महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिला भगिनींना हा लाभ मिळेल. महायुतीच्या पाठीमागे महिला भगिनींची ताकद निश्चितपणाने उभी राहील. त्याच्यामुळे दिवा स्वप्न आता सत्तेवरती येण्याची काय बघतायत त्यांचं स्वप्नभंग जो काय झालेला आहे ती अशापैकी वक्तव्य त्या ठिकाणी करतायत. महाराष्ट्राची तिजोरी, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, महाराष्ट्राची आर्थिक शिस्त ही पूर्णपणाने आटोक्यामध्ये आहे. विनाकारण लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सत्तेच्या हवेसापोटी संजय राऊतांसारख्या
बेतालपणाने वर्तन करणाऱ्यांनी वक्तव्य करणाऱ्यांनी करू नये अशी माझी इच्छा आहे. सर, राज्य आणि देशामध्ये ज्या पद्धतीनं युवती आणि महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत आहेत, क्रूरतेचे हल्ले त्या ठिकाणी होत आहेत, हत्याही होत आहेत, गृहमंत्री जे आहेत फडणवीस हे अपयशी ठरतात का हे सगळं रोखण्यात? असं आहे की ही जी काही विकृत मनोवृत्ती आहे ही ठेचली गेली पाहिजे, याच्यात दुमत असं काही कारण आहे. समाजामध्ये ज्यावेळेला नैराश्य येतं, काही त्यावेळेला अशापैकीच्या भावना विकृतपैच्या निर्माण होत असतात, त्याच्यातून त्या घटना त्या ठिकाणी घडत असतात. देवेंद्र फडणवीस एक उत्तम गृहमंत्री म्हणून या राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. शेवटी समाजाच्या मानसिकतेमध्ये ज्यावेळेला कावेळेला बदल घडत असतो त्यावेळेला अशापैकीच्या घटना त्या ठिकाणी घडत असतात. त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार पावलं उचलतं आहे. अधिक कठोर कायदे त्या ठिकाणी व्हावेत अशी सुद्धा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी ठामपणाने त्या ठिकाणी मागणी आहे. राज्यामध्ये शाब्दिक शब्दफेक होत असताना आता आपण बघतो की कार्यकर्त्यांकडून समर्थनार्थ ह्या नेत्याच्या त्या नेत्याच्या ते हल्ले होण्याची सुरुवात झाली, गाड्या फोडल्या आहेत. कसं सामाजिक वातावरण सलोखा बिघडतो? सामाजिक सलोखा दुर्दैवाने बिघडला जातो आहे. महाराष्ट्राची वैचारिक संस्कृती जी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी निर्माण केली त्या वैचारिक संस्कृतीच्या आधारितच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी परस्परांच्या बद्दल जे काही बोलायचं असेल ते जरूर त्या ठिकाणी बोलावं. काय विचारधारेवरती आधारित टीका टिप्पणी करायची असेल तर ती करावी, परंतु मुद्द्यावरून गुद्द्यावरती येणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला योग्य असं मला स्वतःला काय वाटत नाही. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या अनुयायांना काही आचारसंहिता घालून देण्याची आवश्यकता आहे. आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांच्याकडनं सुद्धा काही वेळेला जी काही वक्तव्य थोडीशी भडक पद्धतीचे होतात त्याच्यामध्ये सुद्धा जर काय संयम राखला गेला तर महाराष्ट्रामध्ये शांततेचं वातावरण निर्माण होऊ शकेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझ्या पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना माझी सक्तपणाची सूचना आहे की त्यांच्याकडनं कोणाहीकडून बेतालपणाची वक्तव्य त्या ठिकाणी होऊ नयेत. नितेश राणे जसं संजय राऊत उभाटा गटातून त्या ठिकाणी प्रवक्ते म्हणून भडक बोलतायत असं आपलं म्हणणं असेल तर नितेश राणेंची Subscribe now and press the bell icon. Never miss an update.